नमस्कार. मालक व नोकर या दोघांमध्ये संबंध कसे असावेत हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. मालक व नोकर या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध असले पाहिजे, जिव्हाळ्याचे संबंध असले पाहिजे, जीवाभावाचे संबंध असले पाहिजे, एकदम चांगले संबंध असले पाहिजे. दोघांनीही एकमेकासोबत चांगले वागले पाहिजे, चांगले बोलले पाहिजे, चांगलं आचरण केलं पाहिजे, चांगला व्यवहार केला पाहिजे. मालक व नोकर यामध्ये सुंदर प्रकारचे संबंध असले पाहिजे. मालकालाही नोकराची तेवढीच गरज असली पाहिजे आणि नोकरालाही मालकाची तेवढीच गरज असली पाहिजे. म्हणजे दोघांचंही नातं एकदम जीवाभावाचं असलं पाहिजे. दोघांनाही एकमेकाविषयी प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, लढा असला पाहिजे आणि दोघांनाही गरज असली पाहिजे. दोघांमध्येही चांगले जर संबंध असतील, मालक व नोकर यामध्ये चांगले संबंध असतील, या दोघांमध्ये चांगले संबंध असतील, प्रेमाचे संबंध असतील, जिव्हाळ्याचे संबंध असतील, जीवाभावाचे संबंध असतील, तर दोघांचंही चांगलं होतं. मालकांचाही फायदा होतो, नोकराचाही फायदा होतो आणि दोघांचंही जीवन सुंदर होतं आणि दोघांचा विकास होतो, दोघांची प्रगती होते. म्हणून मालक व नोकर यामध्ये चांगले संबंध असले पाहिजे, सुंदर संबंध असले पाहिजे, जीवाभावाचे संबंध असले पाहिजे, जिव्हाळ्याचे संबंध असले पाहिजे. दोघांमध्ये दुराव असू नये, दोघांमध्ये वैर असू नये, दोघांमध्ये खरखर किरकिर असू नये, दोघांमध्ये तुटक नातं असू नये. म्हणून दोघांमध्येही एकदम जीवाभावाचे संबंध असले पाहिजे. म्हणून मालकाने सुद्धा नोकराची काळजी घेतली पाहिजे, नोकराच्या सर्व बाबीची काळजी घेतली पाहिजे, नोकराला प्रेमानं बोललं पाहिजे, नोकराला आपलं मानून त्याच्यासोबत चांगले संबंध ठेवले पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याचा मान ठेवला पाहिजे. तो नोकर आहे म्हणून त्याचा अनादर करू नये, त्याच्यासोबत वाईट वागू नये, त्याला वाईट बोलू नये, त्याला वाईट बोलू नये, तर त्याच्यासोबत चांगलं वागावं, त्याला चांगलं बोलावं, त्याला मान द्यावा, त्याचा सन्मान करावा, त्याचा आदर करावा, त्यासोबत एकदम चांगलं वागावं. हे मालकाचं कर्तव्य आहे आणि नोकराचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या मालकाशी प्रामाणिकपणे वागणे. नोकराने सुद्धा आपल्या मालकाशी प्रामाणिकपणे वागावे, चांगलं बोलावे, त्यांचं काम चांगलं करावे, काळजीपूर्वक काम करावे. जे काम करायचं आहे ते काम काळजीपूर्वक केलं पाहिजे, निष्ठेने केलं पाहिजे, प्रेमानं केलं पाहिजे. एक गरज म्हणून नोकराने काम केलं पाहिजे. आपल्या घरच्यासारखं काम केलं पाहिजे, जबाबदारी पार पाडली पाहिजे, कर्तव्य पार पाडलं पाहिजे. म्हणून मालकास कोणतंही नुकसान होऊ नये, मालकाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, या मालक रागात येऊ नये, यासाठी नोकरांनी प्रामाणिकपणे, व्यवस्थितपणे, माणुसकीने काम केलं पाहिजे, इमानदारीने काम केलं पाहिजे. म्हणून मालकाने जर व्यवस्थित वागलं, मालकाने जर पद्धतशीर वागलं, मालकाने जर छान सुंदर वागलं, तसेच नोकरांनीसुद्धा चांगलं वागलं, नोकरांनीसुद्धा प्रामाणिकपणे काम केलं, दोघांनीही एकमेकासोबत चांगलं वागलं, दोघांचे संबंध एकमेकासोबत चांगली असली, दर्जेदार असली, उत्तम असली, छान असली, तर दोघांचाही फायदा होईल आणि हे संबंध टिकून राहते, हे संबंध टिकून राहते, जन्मभर टिकून राहते आणि दोघांनाही दुसऱ्या कोणाची गरज पडणार नाही. जर नोकर आणि मालक यामध्ये चांगले संबंध असतील तर मालकालासुद्धा दुसऱ्या नोकराची गरज पडणार नाही आणि नोकरालासुद्धा दुसऱ्या मालकाची गरज पडणार नाही. म्हणून दोघांनाही जर आपला विकास करायचा असेल, आपली प्रगती करायचा असेल आणि आपलं जीवन सुंदर करायचं असेल तर दोघांनीही एकमेकासोबत प्रेमानं वागलं पाहिजे, सुंदर वागलं पाहिजे, छान वागलं पाहिजे.
एकमेकाला आदरानं बोललं पाहिजे, एकमेकाचा सन्मान केला पाहिजे, मान ठेवला पाहिजे, काम केलं पाहिजे, कर्तव्य निभावलं पाहिजे, जबाबदारी पार पाडली पाहिजे. तरच संबंध चांगले राहतील, टिकून राहतील. संबंध चांगले टिकून राहतील. मालकाचा नोकरावर विश्वास पाहिजे. मालकाचा नोकरावर विश्वास असला पाहिजे. मालकाने नोकरावर संशय करू नये. मालकाने नोकराचा आदर केला पाहिजे. तो नोकर झाला तर काय झालं, परंतु मालकाने त्याचा अपमान करू नये, त्याचा अनादर करू नये, त्याला टोचून बोलू नये, त्याला रागात बोलू नये. या त्याच्यासोबत वाईट वागू नये. त्याचा भावनांचा कदर करावा. नोकराला जर कधी अडचण पडली असेल पैशाची, कधी एखाद्या वेळेस पैशाची अडचण पडली असेल, तर मालकाने त्यास मदत करावी. मालकाने नोकराची अडचण समजून घ्यावी, नोकराची मनस्थिती समजून घ्यावी, नोकराची परिस्थिती समजून घ्यावी, स्थिती समजून घ्यावी आणि त्यास मदत करावी. प्रसंगी त्यास मदत करावी, परिस्थितीनुरूप त्यास मदत करावी, त्यास सहकार्य करावं. आपलं मानून त्यासोबत चांगलं वागावं, त्या चांगलं बोलावं, त्यास मान द्यावा. तरच नोकर आणि मालक यामध्ये संबंध टिकून राहतील आणि नोकर मालका सोडून जाणार नाही. चांगले वागेल, प्रेमानं वागेल आणि त्यास मालकाबद्दल आदर वाटेल, सहानुभूती वाटेल आणि तो मालकासोबत चांगलं व्यवस्थित वागेल, पद्धतशीर वागेल आणि तो काम सोडून जाणार नाही आणि प्रामाणिकपणे इमानदारीने काम करेल. नोकरासुद्धा जबाबदारी आहे की आपल्या मालकासोबत इमानदारीने वागणे, प्रामाणिकपणे वागणे, सर्व कामे व्यवस्थित करणे, पद्धतशीर करणे, आपल्या मालकावर विश्वास ठेवणे, विश्वासाने, आवडीने, गोडीने, इच्छा तयारीने, आत्मविश्वासाने, प्रखर इच्छा तयारीने काम करणे, मनातून काम करणे, ध्यानातून काम करणे, काम चुकारपणा न करणे. जे काम आहे ते प्रामाणिकपणे विश्वासाने करणे, मालकाचा फायदा करून देणे आणि प्रामाणिकपणे जर प्रामाणिकपणा ठेवला, माणुसकी ठेवली, प्रेम ठेवलं, सत्यता ठेवली, एकता ठेवली, चांगुलपणा ठेवला, विचार चांगले ठेवले, मेहनत करण्याची आवड ठेवली, तर दोघांचे संबंध चांगले टिकून राहतील, दोघांचे प्रेम टिकून राहील, दोघांमध्येही जीवाभावाचे संबंध टिकून राहतील आणि दोघांचे संबंध कायम टिकून राहतील. दोघांनाही दुसऱ्यांची गरज पडणार नाही आणि म्हणून मालक व नोकर यामध्ये चांगले संबंध असले पाहिजे, व्यवस्थित संबंध असले पाहिजे, पद्धतशीर संबंध असले पाहिजे. दोघांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. मालकाने नोकराला समजून घेतलं पाहिजे. मालकाने नोकराच्या अडीअडचणी, समस्या समजून घेतल्या पाहिजे, त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि तसेच नोकरानेसुद्धा आपल्या मालकाला समजून घेतलं पाहिजे. मालकासुद्धा अडचण, परिस्थिती, स्थिती समजून घेतली पाहिजे. म्हणून दोघांनी एकमेकाला समजून घेणे आवश्यक आहे. दोघांनी एकमेकासोबत प्रेमाने वागणे आवश्यक आहे. दोघांनी एकमेकासोबत आपलेपणाने वागणे आवश्यक आहे. दोघांनी एकमेकासोबत जीवाभावाचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. म्हणून तरच त्या दोघांचे संबंध टिकून राहतील, दोघांचं नातं टिकून राहील आणि त्यांना कोणती अडचण येणार नाही. म्हणून मालक व नोकर यामध्ये व्यवस्थित पद्धतशीरपणाचे संबंध असले पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.